नमस्कार, मी अंजली. पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. होळीचा सण जवळच आलेला आहे, तर त्यासाठी आपण स्पेशल अशी कटाची आमटी बनवणार आहोत. तर कटाच्या आमटीसाठी लागणारं साहित्य आता आपण पाहू. तर इथे मी 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरं आणि 1 मोठा चमचा गोड पुरण, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, लाल तिखट अर्धा छोटा चमचा, मीठ चवीनुसार, लसूण अद्रक पेस्ट अर्धा मोठा चमचा, काळं तिखट किंवा गोडा मसाला 1 छोटा चमचा आणि हळद अर्धा छोटा चमचा, आमटीचा कट किंवा येळण 1 कप, लांबट चिरून घेतलेला कांदा 1 मोठा साईजचा आणि पातळ काप करून घेतलेलं खोबरं 2 मोठे चमचे, भिजवून घेतलेल्या चिंचा 2 आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार. आमटीचा कट कसा काढतात ते मी तुम्हाला अगोदर सांगते. हरभऱ्याची डाळ शिजून थंड झाल्यानंतर एक भांड घेऊन त्यावर गाळणी ठेवून ती हरभऱ्याची डाळ, शिजलेली डाळ गाळणीवर टाकायची आणि त्यातील पाणी खाली भांड्यात जमा होईल. तर त्या भांड्यात जमा झालेल्या पाण्यालाच आपण आमटीचा कट किंवा येळण असं म्हणतो. तर अशा प्रकारे आपलं येळण इथं तयार आहे. तर आता याची आमटी बनवण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल घेतलेलं आहे. आपलं हे तेल गरम झालं आहे की नाही ते पाहण्यासाठी आपण यात एक खोबऱ्याचा तुकडा टाकून पाहणार आहोत. आपलं तेल इथे छान गरम झालेलं आहे. आता सर्व खोबऱ्याचे काप आपण यामध्ये टाकून घेऊन हे एकदम खरपूस असे तळून घेणार आहोत. आता हे छान खरपूस रंगावर तळून झालेले आहेत. तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर आपण याच तेलामध्ये कांदा पण तळून घेणार आहोत. इथे आपण कांदा पण एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. कांदा तळते वेळी चमच्याने त्याला सतत हलवत राहायचं, त्यामुळे सर्व कांद्याचे काप एकसारखे तळले जातील. आता आपला कांदा जवळपास तळून होत आलेला आहे. याला एकदम छान ब्राऊन कलर आलेला आहे. आता हा कांदा पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हा व्यवस्थित थंड झाल्यानंतर हा तळलेला कांदा आणि खोबऱ्याचे काप आपण मिक्सरमध्ये घालून ते वाटून घेणार आहोत. तर हे वाटण एकदम बारीक करून घ्यायचं आहे. हे वाटण बारीक करून झाल्यानंतर आमटीच्या फोडणीसाठी मी इथे तेल घेतलेलं आहे. तर हे तेल कांदा तळून शिल्लक राहिलेलं तेल इथे मी वापरलेलं आहे. तर हे तेल चांगलं तापल्यानंतर आपण यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी छान तडतडली की त्यामध्येच आपण जिरे टाकून घेणार आहोत आणि जिरे चांगले तळले गेले की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहोत. त्यानंतर लसूण अद्रक पेस्ट टाकून घेणार आहोत आणि लसूण अद्रक पेस्ट एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण छान तळून घेणार आहोत. आणि लसूण अद्रक पेस्ट एकदम गोल्डन ब्राऊन कलरवर तळून झाल्यानंतर आपण यामध्येच जे वाटण वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून ते यामध्ये घालणार आहोत आणि ते पण 1 ते 2 मिनिट आपण छान तळून घेणार आहोत. आता हे वाटण छान तळून झालेलं आहे. तर यामध्ये आपण काळं तिखट किंवा गोडा मसाला टाकून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहोत. जर तुम्ही गोडा मसाला यूज करत असाल तर अजून अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही वाढवा, त्यामुळे आमटीला झणझणीतपणा येईल. त्यानंतर हळद टाकून घेऊ. हळद एकदम ऑप्शनल आहे, कारण काळ्या तिखटामध्ये ऑलरेडी हळद असते. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये आमटीचा कट किंवा येळण टाकून घेणार आहोत. त्यानंतर यामध्येच आपण चिंच कोळल्यानंतर जे चिंचेचं पाणी तयार केलेलं आहे ते पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि हे चिंचेचं पाणी टाकल्यानंतर जे पुरण काढून ठेवलेलं आहे ते पुरण यामध्ये टाकून घेणार आहोत. जर तुम्हाला साखर किंवा गूळ टाकायचा असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता. इथे पुरण ऑलरेडी गोड असल्यामुळे मी साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही. तर आता हे पुरण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर हे पुरण या आमटीमध्ये घातल्यामुळे आपल्या आमटीला दाटपणा येतो, म्हणजे आमटी थोडी घट्ट व्हायला मदत होते. आणि तसंच जी चिंच घातलेली आहे त्या चिंचेचा आंबटपणा पण बॅलन्स होतो. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपली आमटी थोडी जास्त घट्ट वाटत आहे तर आमटी थोडीशी पातळच असायला हवी, ज्यामुळे आपल्याला ती पिता येईल. म्हणून या आमटीमध्ये मी जवळपास 1 ते 1.5 कप गरम पाणी घालून घेतलेलं आहे.
जर थंड पाणी घालून घेतलं तर आपल्या आमटीची चव बदलते, म्हणून इथे गरम पाणीच घालून घ्यायचं आहे। हे पहा, आता मी तुम्हाला आपल्या आमटीची कन्सिस्टन्सी दाखवते। आपली आमटी छान पातळसर झालेली आहे। हे पहा, आता ही एवढी पातळ दिसत आहे, पण थंड झाल्यानंतर ही यापेक्षा थोडीशी घट्ट होईल। आता यात आपण मीठ घालून घेऊ आणि या आमटीला एक उकळी काढून घेऊ। तर आमटीला उकळी आल्यानंतर ती मधल्यामध्येच आली पाहिजे, पूर्णपणे उकळली नाही पाहिजे। जर पूर्णपणे उकळी येऊ दिली तर आपल्या आमटीची चवही बदलते आणि त्याचा लुकही बदलतो। जर तुम्हाला मी केलेली ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल आयकॉन दिलेला आहे त्यावर पण क्लिक करा। त्यामुळे मी जे व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील। आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा। हे पहा, आता आपल्या आमटीला मधल्यामध्ये उकळी आलेली आहे। तर आता आपण गॅस बंद करून ही आमटी सर्व करायला घेऊ। तर आता यावर कोथिंबीर भुरभुरून घेऊ। आता ही आमटी पुरणपोळी आणि भातासोबत सर्व करण्यासाठी एकदम रेडी आहे। आपली ही आमटी एकदम चवदार आणि चमचमीत झालेली आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।